हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की आपला जो मटार असतो किंवा ओला वाटाणा हा वर्षभर कसा टिकवायचा। आणि आता मार्केटमध्ये हा स्वस्तही मिळू लागला आहे। तर कालच मी हा 2 किलो मटार आणला आहे। त्याला छान सोलून घेतलंय, त्याचे दाणे काढलेत। आणि कसं आहे मैत्रिणींनो, वर्षभर आपल्याला हा मिळतो, परंतु खूप महाग असतो किंवा त्यात बरेचसे प्रिझर्वेटिव्स वापरलेले असतात। त्यामुळे असं घरच्या घरी आपण याला स्टोर करून ठेवलं तर वर्षभर आपण हा वापरू शकतो। कुठलंच केमिकल वगैरे न वापरता, पाण्यात मिठात कशातच न उकळता आपण हा आज अगदी वर्षभरासाठी साठवून ठेवणार आहोत। खूप साधी सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आता मी काय केलं आहे, ते मटाराचे दाणे चांगले असे निवडून घेतलेत। आणि हो मैत्रिणींनो, काय करायचं, आपण आता वर्षभर साठवणार आहोत, तर म्हणून घेताना चांगल्या क्वालिटीचाच वाटाणा घ्यायचा। त्याने काय होतं, आपण थोडंसं स्वस्त मिळत असेल तर त्या शेंगाही थोड्या खराब असतात, दाणेही त्याचे खराब निघतात। म्हणून पैशाकडे थोडं न बघता चांगल्या क्वालिटीचा असा आपल्याला मटार घ्यायचा आहे। म्हणजे शेंगा चांगल्या असल्या, दाणे चांगले निघतात। आणि अशा पूर्ण भरलेल्या शेंगा, म्हणजे परिपक्व झालेल्या अशा शेंगा घ्यायच्यात आपल्याला। आता निवडताना पण काय करायचं, मी असे पूर्ण भरलेले असे जे दाणे होते मोठे, ते एका साईडला काढलेत। आणि काही ज्या शेंगा बघा अशा चपट्या असतात किंवा त्यात असे कोवळे दाणे असतात, खायला ते गोड लागतात, परंतु असे कोवळे असतात, त्याची पूर्ण वाढ झालेली नसती। तर असे दाणे आपल्याला वेगळे काढून ठेवायचे आहेत। काय होतं, हे दाणे आपण त्यासोबतच घेतले आणि स्टोर केले तर हे दाणे लवकर खराब होतात। आणि ह्या खराब झालेल्या दाण्यांमुळे आपले बाकीचे दाणे पण खराब होतात। म्हणून निवडतानाच अशी 2 भांडी घेऊन बसायची आणि असे जे कवळ्या शेंगा असतील तर त्याचे दाणे आपल्याला वेगळे काढून घ्यायचे। ते पण आपण स्टोर करून ठेवणार आहोत, पण ते कसे ते मी पुढे सांगतेच। म्हणून आपल्याला आधी असे कवळे दाणे जे साईडला काढून ठेवायचे आणि जे असे पूर्ण परिपक्व झालेले असे दाणे असतील तर ते साईडला घ्यायचे आहेत। आता आपण हे असे पाण्यात वगैरे उकळून काढणार नाही, तर डायरेक्ट स्टोर करणार आहोत। तर ते कशात करायचे, अशा झिपच्या बॅग मिळतात कुठल्याही जनरल स्टोअरमध्ये, आता इझिली मिळतात। लहान मोठ्या अशा आकाराच्या असतात, तर मला ही साईज ठीक वाटते। कारण काय होतं, आपण अशा छोट्या साईजमध्ये केलं की वापरले 1-2 वेळेस उघडल्या की नंतर आपल्याला ते रिकामे होऊन जातात। खूप मोठी साईज घेतली तर दरवेळेस बॅग उघडली जाईल, हवा आत जाती, त्यामुळं अशा बॅगा मी जास्त प्रेफर करते। आणि त्यात आपल्याला काय करायचं, ह्या दाणे सगळे भरायचेत, पूर्ण भरायचे नाही, थोडीशी जागा ठेवायची बॅगेत। आणि अर्धं जे सील असतं आधी ते आपल्याला याचं लावून घ्यायचं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपले जे बॅगेचं वरचं सील असतं तर ते अर्धं लावून घ्यायचं आहे। आणि नंतर जे अर्धं ओपन भाग आहे त्यातनं आपल्याला आतमध्ये सगळी बॅगेत जी हवा आहे तर ती बाहेर काढून घ्यायची आहे। म्हणजे आपल्याला हे पॅक करताना ह्यात थोडी पण हवा राहता कामा नये। जर हवा राहिली तर दाणे आपले लवकर खराब होऊ शकतात। तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण यातली हवा बाहेर काढायची आणि हळूहळू प्रेस करत याचं जे सील आहे तर ते आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे। अशा सीलच्या बॅगा किंवा अशा झिपसारख्या प्लॅस्टिकच्या झिप्स येतात, तशा बॅगा तुम्ही वापरल्या तरीही चालेल, किंवा ह्या खूप स्वस्त मिळतात, इझिली मिळतात, तर अशा मी जास्त प्रेफर करेल। तर अशा पद्धतीने पूर्ण एअर काढून आपल्याला हे सील लावून घ्यायचं आहे। नंतर एकदा चेकही करा की कॉर्नरला कुठं काही ओपन आहे की नाही, आणि पूर्ण असं हे सील पॅक करा। तर अशा पद्धतीने तुम्ही या बॅगामध्ये आपले मटार वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता। आता अशा बॅग नाही भेटल्या किंवा तुमच्याकडं नसतील तर साधी आपली जी भाजीची ज्या पिशव्या येतात, ज्या भाजी आपल्याला मिळतात भाजीवाल्याकडनं, तर त्यात आपले हे दाणे भरून घ्यायचे आणि त्यातही आपल्याला कुठंच हवा न हे करता त्याला पॅक करायचं आहे। फक्त ही पिशवी निवडताना एक काळजी घ्यायची की ही कुठं फाटलेली वगैरे किंवा एखादं होल नसावं, म्हणजे ती चांगल्या कंडिशनमधली बॅग असावी। आणि पूर्ण त्याची हवा काढून तर त्याला अशी घट्ट अशी गाठ मारून ठेवायची। आणि नंतर तुम्ही कधी फ्रीझरमधनं याला काढाल वापरायला यातले दाणे ठेवताना पण तुम्हाला सेम अशीच प्रोसेस करायची, पूर्ण त्यातली हवा वगैरे काढूनच नंतर अशी पॅक गाठ मारून ठेवून द्यायची।
तर अशा पद्धतीने पण तुम्ही मटार आपले साठवून ठेवू शकता. तर हे आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत. आता हे झालं पिशव्यांच्या बाबतीत. आता दुसरी एक पद्धत अशी आहे की जे सीलचे डबे येतात सील पॅकचे, तर त्यातही तुम्ही साचवू शकता. आता माझ्याकडं हा एक स्टीलचा डब्बा आहे, तर मी यात ठेवणार आहे. तर सगळे दाणे यात ठेवायचेत आपल्याला. आणि हो, मी एक सांगायचं विसरले, हे दाणे आपल्याला आपण ज्यावेळेस सोलू तर लगेचच पॅक करून घ्यायचे. ते कुठंच आपल्याला धुवायचे नाही किंवा फ्रीजमध्ये ठेवायचे नाहीत. मार्केटमधनं जेव्हा तुम्ही शेंगा आणाल तेव्हा लगेच सोलून आपल्याला लगेच अशा ह्या पॅक करून ठेवायच्यात. हे असे सीलचे जे डबे येतात तर ते तुम्ही याच्यासाठी वापरू शकता. यातही खूप चांगल्या कंडिशनमध्ये दाणे आपले वर्षभर राहतात. किंवा अशा ज्या बरण्या असतात, ही डीमार्टमधली बरणी आहे, तर ह्यातही तुम्ही चांगल्या प्रकारे स्टोअर करू शकता. आणि किंवा बरण्या किंवा काही नसलं जरी आपल्या ज्या अशा ज्यूसच्या बॉटल येतात की त्या थोड्याशा जाड क्वालिटीच्या असतात, तर त्या तुम्ही वापरल्या तरी चालेल. फक्त त्याचं जे पुढचं तोंड असतं तर ते थोडं मोठं असावं. आता हे जे आपले बारीक दाणे आहेत तर त्यासाठी मी वेगळा डबा केला आहे, ते वेगळ्या डब्यात ठेवणार आहेत. आणि हे पण आपल्याला फ्रीझरमध्ये एक 15 ते 20 दिवस टिकतील. तर म्हणून हे असे वेगळ्या डब्यात ठेवायचे आणि लवकरात लवकर सुरुवातीला हे आपल्याला वापरून टाकायचे, त्यानंतरच बाकीचे दाणे तुम्ही वापरायला घ्या. आता हे आपलं अशा पद्धतीने आपण स्टोअर केलं आहे. तर हे सगळे जे बॅगेत असो किंवा डब्यात असो, हे जे तुम्ही मटार भरून ठेवले आहेत, हे फ्रीझरमध्ये तुम्ही ठेवून अगदी वर्षभर ताज्या मटारचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये जरूर सांगा. थँक्यू.